नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि ह्या सकारात्मकतेमध्ये जी काय शक्ती आहे ना त्याचा सुद्धा आपण अभ्यास करत आहोत. आपण प्रत्येकाने सकारात्मक विचार करायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. या सकारात्मकतेची महती सांगणारा एक प्रयोग नुकताच आमच्या वाचनामध्ये आला, तो मी तुम्हाला जरूर सांगते. तो असा होता की तिथे एका कैद्याला फाशीची शिक्षा झालेली होती. तेव्हा हे वैज्ञानिक संबंधित व्यवस्थेकडे गेले आणि त्यांनी परवानगी मागितली की या कैद्याला एवी तेवी फाशी होणारच आहे, पण आम्ही काही प्रयोग करू का. व्यवस्थापनाने मान्यता दिली. त्यांनी परवानगी अशी मागितली होती की याला आम्ही विषारी सापाचा दंश करून ह्या रोग्याला आम्ही मारणार आहोत आणि त्यातून आम्हाला काही प्रयोग करायचे आहेत. ज्या दिवशी प्रयोग होता त्या दिवशी त्या कैद्याला सांगण्यात आलं की तुला फाशी न होता विषारी सापाचा चावा होईल आणि मग तुला मृत्यू येईल असं त्याला सांगण्यात आलं. प्रयोगाचा दिवस उजाडला. त्या कैद्याला त्यांनी तो विषारी सर्प दाखवला. नंतर त्या कैद्याचे डोळे त्यांनी बांधून टाकले आणि मग 2 टाचण्यांनी त्या कैद्याच्या विशिष्ट ठिकाणी त्यांनी टोचलं. हे झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने त्या कैद्याचा मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर त्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं तेव्हा मंडळी त्या कैद्याच्या शरीरामध्ये त्या विषारी सापाचं विष खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडलं. वास्तविक तो विषारी साप त्या कैद्याला चावलेलाच नव्हता, पण निव्वळ सूचना दिल्यामुळे त्याच्या मनाने किंवा त्याच्या शरीराने अशा प्रकारचं विष तयार केलं का ह्या बाबतीतला अभ्यास आता हे शास्त्रज्ञ करत आहेत. अतिशय अचंबित असेच झालेले आहेत. थोडक्यात आपल्या मनाची म्हणा किंवा शरीराची प्रचंड शक्ती असते, जी शक्ती आपल्याला उलगडलेलीच नाही आहे. जसं म्हणतात की आपल्या मनामध्ये शरीरामध्ये देव आहे आणि दानवसुद्धा आहे. आपल्या मनातला देव ओळखून त्याप्रमाणे जर का आपण सकारात्मक कृती केली तर आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल. अर्थात त्यासाठी आपल्या मनाला सकारात्मक विचार करण्याचं एक वळण लावण्याची गरज आहे, जे आपण जनता दरबारच्या माध्यमातून साध्य करत आहोत. त्यासाठी जनता दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. मंडळी, मागच्या भागामध्ये पळवे खुर्द गावानं 2 महिने म्हणजे एप्रिल ते जून ह्या कालावधीमध्ये जलयुक्त शिवार अभियानामध्ये निरनिराळी कामं आपल्या गावामध्ये केली आणि त्यातूनच ह्या गावामध्ये जो वर्षानुवर्षाचा दुष्काळ होता किंवा गेले 3-4 वर्ष इथे पाऊस अजिबात पडलेला नव्हता, अशा परिस्थितीमध्ये ह्या वर्षी ह्या लोकांना पाणी दिसलं, यांची पिकं बहरली. हे सारं आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतलं. हे सारं त्यांनी साध्य कसं केलं हे आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांनी यंत्रणा कशी राबवली ना त्याचेही सगळे टप्पे आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर जर का जलयुक्त शिवार अभियानामध्ये तुमची जर का गावं जरी नसतील ना तरीही मंडळी तुम्ही सगळेजण मिळून अशा प्रकारचं काम तुमच्या गावामध्ये उभं करू शकता. आता 5000 गावं आम्ही दुष्काळमुक्त करण्यासाठी घेणार होतो. आता जवळपास 6000 गावं झाली आहेत आणि त्या 6000 गावांमध्ये उत्साहाने काम चालू आहे. त्या गावांमधलं काम बघून आजूबाजूचे गावं असे 3-4 हजार गावं हे त्यांना जलयुक्त शिवारमध्ये निवडलं नाही गेलं तरी या गावांचं बघून शिकून ही गावं स्वतः पैसे एकत्र करून लोकसहभाग एकत्र करून या लोकांनी ठरवलं काही ठिकाणी मंदिर बांधायच्या ऐवजी पाण्याची व्यवस्था करायची, काही ठिकाणी गावात भजन कीर्तन सप्ते करण्याच्या ऐवजी पाण्याची व्यवस्था करायची, काही ठिकाणी तर असंही झाले की लोकांनी लग्न साध्या पद्धतीने केलेत आणि तो पैसा जलयुक्त शिवारला दान केला. असे अनुभव याच्यामध्ये बघायला मिळाले. गाव निवडीचे काही निकष ठरवलेले आहेत. शासनाने असं ठरवलं आहे की ज्या ठिकाणी ओव्हर एक्सप्लॉयटेड गावं आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचं जे काही जमिनीतून पाणी काढलं जातं त्यापेक्षा कमी पाण्याचं जमिनीमध्ये रिचार्ज होतो, अशी गावं, ज्या ठिकाणी टँकर अनेक दिवसापासून चालू आहे, टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो, अशी गावं, आणि ज्या ठिकाणी टंचाई गेल्या 4-5 वर्षात जाहीर झालेली आहे अशा गावांना प्राधान्य दिलेलं आहे. पळवे खुर्द गावच्या यशोगाथेचा सर्वात मोठा पैलू होता तो म्हणजे लोकसहभाग. जलयुक्त शिवार अभियानामध्ये जी जी कामं राबवली गेली ना त्या सगळ्यामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग इथे लाभला. नाही, लोकांचा सहभाग आपल्याला चांगला मिळाला. फार अडचणी कमी आल्या आणि लोकांनी सकारात्मक दृष्टीने
सक्रिय एक पाठिंबा ह्या योजनेला दर्शवला. शेतकरी वर्ग गेल्या 2-3 वर्षापासून जर बघितलं तर पाऊसमान अतिशय कमी आहे, त्यामुळं पाणी टंचाईला सारखंच सामोरं जातं असल्यामुळं थोडंसं एक शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण झाली की बाबा आपण मृदा आणि जलसंधारणाची कामं खरं करणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे आणि आपण आता जर कामं नाही केली तर अशी संधी वारंवार मिळणार नाही. आणि अतिशय सगळ्या यंत्रणेची एकत्रित मोठ बांधली, एक इंटिग्रेटेड अप्रोच ठेवून कामं सगळ्या यंत्रणांनी केल्यामुळं अतिशय चांगलं काम होईल असं शेतकऱ्यांनाही जाणवलं आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी त्याच्यात सक्रिय सहभाग नोंदवला आणि कमी कालावधीत आपण चांगल्या दर्जाचं काम करू शकतो. जलयुक्त शिवार अभियान राबवताना गाव हा केंद्रबिंदू मानण्यात आलेला आहे. सगळ्या ज्या यंत्रणा असतील, ज्याच्यात कृषी विभाग आहे, वन विभाग असेल, राज्य शासनाचा लघु पाटबंधारे विभाग आहे, जिल्हा परिषद आहे, मग सगळ्या ज्या योजना आहेत अस्तित्वात असलेल्या त्याच्यात IWMP असेल, मग MREGS असेल, DPDC गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम असेल, ह्या सगळ्या यंत्रणा वेगवेगळ्या निधीचे जे काही स्रोत आहेत ह्या सगळ्यांचे एकत्रित निधी एकत्रित आणण्यात आला आणि कॉन्सन्ट्रेटेड वर्क ज्याला आपण म्हणतो, पाणलोट हा क्रायटेरिया ठेवून, गाव हा क्रायटेरिया ठेवून त्याच्यात एक्सटेन्सिव्ह एफर्ट घेतले आपण. पडवे खुर्दमध्ये जेव्हा ही शिवार फेरी करण्यात आली ना, तेव्हा त्याच क्षणी 100 शेतकरी तिथे जमलेले होते. आम्ही ज्यावेळेस शिवार फेरी केली त्यावेळेस पूर्ण गावातले जवळजवळ 100 लोक तिथं जमले होते. म्हणजे ते जमण्याचं कारणसुद्धा काय की त्यांना कळालं होतं ह्या 4-5 वर्षात पाऊस नाही आहे आणि जर शासनाने काही योजना वगैरे आणली, आपला एकत्र सहभाग असला तर इथं आपल्या गावात काहीतरी चांगलं काम घडू शकतं. मग आमचे तालुका कृषी अधिकारी दरेकर साहेब पण त्या शिवार फेरीला आले होते. मंडळी, शिवार फेरीमध्ये अधिकारी वर्गाबरोबरच गावचे शेतकरी सुद्धा असतात, संबंधित घटक सुद्धा असतात आणि हे संपूर्णपणे गावचं शिवाराला भेटी देत असतात. आणि मग नेमक्या कुठल्या सोयी कुठे होऊ शकतात हे गावाच्या साक्षीनं ठरवण्यात येतं. म्हणजे बंधारे कुठे घालायचे, शेतीला बांधबंदिस्ती कशी करायची, गाळ कुठला काढायचा, CCT डीप CCT कुठे करू शकतो इत्यादी मुद्द्यांचा विचार करून मग ह्या कामांसाठी गावचा आराखडा तयार करण्यात येतो. मग ह्या ज्येष्ठ मंडळी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, प्रगतीशील शेतकरी असतील, ह्या सगळ्यांना एकत्र आणण्यामागे शिवार फेरीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. त्या लोकांचे जे काही सजेशन असतील, त्यांच्या काही सूचना असतील त्या आपण गाव आराखड्यात समाविष्ट केल्या. गाव आराखड्यात समाविष्ट केल्यानंतर त्याला आपण माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडून अप्रुव्हल घेतलं. मग ह्या कामांसाठी निधीचीही उपलब्धता लगेचच करून देण्यात येते. बरेच ठिकाणी म्हणजे अगदी पडवे खुर्द गावासाठी सुद्धा इथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामासाठी उपलब्ध करून दिला आहे. निधीची अडचण कुठलीच आली नाही. वा. निधीची जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा फ्लॅगशिप प्रोग्राम असल्यामुळं, प्रायोरिटीचा कार्यक्रम असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर निधी या ठिकाणी मिळाला. जिल्ह्यात सिद्धिविनायक ट्रस्टसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून 1 कोटी मिळाले. त्यानंतर शिर्डी साईबाबा संस्थांतर्फे देखील जलयुक्त शिवार अभियानासाठी 1 कोटीचा निधी मिळाला. सगळ्या विभागातले अधिकारी कर्मचारी यांनी 1 दिवसाचं वेतन जलयुक्त शिवार अभियानासाठी दिलं. क्या बात आहे. कृषी विभागानं सगळे अधिकारी, कृषी विभागातले सर्व अधिकारी यांनी सुद्धा 1 दिवसाचं वेतन या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानाला दिलं. जलयुक्त शिवार अभियान असं म्हणल्यानंतर ठिकठिकाणी बंधारे, ओढ्यांना बंधारे किंवा खोलीकरण असंच आपल्या समोर येतं. पण जलयुक्त शिवार अभियानामध्ये कामांची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे CCT डीप CCT तर आपण बघितले होते, पण पडवे खुर्द गावचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की इथल्या शेतांना बांध बंदिस्ती जी घातली आहे ना, ती सगळी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून घालण्यात आली आणि त्याचे खूप चांगले परिणाम इथल्या शेतकऱ्यांना दिसत आहेत. म्हणजे 500 हेक्टरवरती ही कामं प्रस्तावित होती, त्यातल्या 380 हेक्टरवरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित 120 हेक्टरचं काम ह्या वर्षी पूर्ण करण्यात येणार आहे. या शेतावरच्या बांधांमुळे मृदसंधारण होत आहे. मंडळी, जमिनीचे थर जर का वाहून गेले ना तर नापिकीचं संकट येतं. सुपीक जमिनीचा 1 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी 100 वर्ष लागतात, पण वाहून जाण्यासाठी काही क्षण. म्हणूनच बंधारे घालून ही माती अडवली. बंधाऱ्याच्या शेजारी 2 मीटर रुंद आणि 0.50 मीटर खोल असा चर खणलेला आहे, जेणेकरून पडणारं पावसाचं पाणी इथे मुरेल, बंधारा सुरक्षित राहील. ह्या चरामध्ये आंतरपीकही घेण्यात येत आहे, त्यामुळे चराखालच्या जमिनीचाही वापर होत आहे. कडवळ, कलिंगड, कांदा, हरभरा अशी पिकं ह्या इथे पडवे खुर्दमधल्या या चरांमध्ये घेतलेली आहेत आणि त्याचा परिणाम आपण बघू शकतो. आता ह्यावेळेस म्हणजे काय झालं, आमचं गाव शासनाने जलसंधारणासाठी निवडलं. म्हणजे कंपाऊंड बनण्याची काम आहे, सिमेंट नाल, बंधारे ही कामं घेतल्यामुळं जे पाणी गेलं
म्हणजे जे पाणी पाऊस पडलं ते आडलं गेलं, त्याच्यामुळे जमिनीची धूप थांबली आणि शेतीला फायदा झाला, पिण्याच्या पाण्याला फायदा झाला आणि आम्ही तालीवर अशा तुरीची पिकं घेतली, अंतर्गत पिकं घेतल्यामुळे त्याचा एक दुहेरी फायदा झाला. असे अनेक फायदे झाले त्याच्यामुळे. आणि जमिनीची धूप आहे ती मेन थांबली आणि संपूर्ण जे पाणी वाहून जाणार नाही ती गावातली गाव इथं थांबलं, शेतातली पाणी थांबल्यामुळे त्याच्यामुळे पिकांना फायदा झाला त्यात जास्त. आणि विहिरी आणि बोरवेलची यांची पाण्याची पातळी वाढली, म्हणजे भूजल पातळी वर आली. त्यामुळे दोन पाऊस झाला एवढा फायदा आहे. पूर्ण पाऊस जर झाला तर 100% फायदा होईल. या कंपार्टमेंट बंडिंगमध्ये किंवा बांध बंदिस्तीमध्ये लोकांनी जर का मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला ना तर आपलं राज्य सुजलाम सुफलाम होईल असं यांनी सांगितलं. ऐका, सरकारने योजना दिली पण आम्ही योजना चालू करतो थोडे प्रॉब्लेम आले, शेतकऱ्याला समजून सांगितल्यामुळे शेतकरी तयार झाले आणि शेतकऱ्यांनी सुखुशीने कंपार्टमेंटची कामं करून दिली. त्याच्यामुळं ही प्रत्येक गावाने अशी कामं जर झाली तर सगळ्या महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होऊन जाईल. जनतेचा सहभाग महत्वाचा आहे. गेली 3 वर्ष आम्ही दुष्काळात होरपळत होतो पण ह्या कामामुळे आमच्या गावचा फायदा झाला. सरकारी पातळीवरचे लोक असतात, कृषी सहाय्यक त्यांच्यावरचे सगळे अधिकारी येऊन जातात, कामाची पाहणी करतात आणि शेतकरी पण कोणी अडथळा तर गावचे लोक पण पुढे अडथळा दूर करतात. प्रत्येक शेतकरी सहानुभूती सहभाग घेतला याच्यात, कामं होऊन दिली. आला किरकोळ प्रॉब्लेम येत होते पण ते दूर झाले. त्याच्यामुळं म्हणजे स्वतः शेतकऱ्यांचा फायदा झाला, गावचा फायदा झाला. गावचं पाणी गावच्या जाग्यावर आडलं गेलं, पाणी जिरलं, त्याच्यामुळे विहीर बोरवेल सगळ्यांचा फायदा. म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला ज्वारी गहू कांदा ही पिकं घेता नाही. 3 वर्ष आम्हाला दुष्काळ होता त्यामुळे काही पिकं घेता आली. आम्ही दुष्काळी गाव म्हणून हे होतो आम्ही आता. राज्याच्या इतर भागातल्या शेतकरी आत्महत्यांची नेमकी कारणं काय असावी असं आम्ही या साऱ्यांना विचारलं तेव्हा ते म्हणले की शेतीला जोडधंदा असणं हे अतिशय अत्यावश्यक असंच आहे. त्यामध्ये पशुपालन आहे, बकरी पालन आहे किंवा इथले शेतकरी म्हणाले की आम्ही कंपनीमध्ये कामाला जातो आणि त्याचमुळे पूर्णपणे आम्ही शेतीवर अवलंबून नसल्यामुळे आमचं जगणं सुकर होतं. तेव्हा शेतीला जोडधंदा अतिशय आवश्यक आहे. परिस्थिती अशी आहे आता विदर्भ मराठवाड्यात लोक कसे लगेच खचून जातात. थोडं 1 पीक गेलं 2 पीक गेलं. आता जवळपास इथं 3 ते 3.5-4 वर्ष पाऊस नाही पण शेतीपूरक जे जोडधंदा असेल किंवा समजा काहींचे क्षेत्र कमी असेल तर कोणी कंपनीत जाणार, कोणी पोल्ट्री व्यवसाय करणार, कोण पनीर बनवणार, वेगवेगळे शेतीपूरक व्यवसाय करतात. सध्या मात्र पळवे खुर्द गावचे हे सगळे शेतकरी बांधव थोडेसे नाराज आहेत. भारनियमनामुळे आमच्या पंपांना वीज नाहीये, आम्ही सारे जण दिवसभर त्या पंपाच्या स्टार्टर पाशी बसून असतो असं यांचं गाऱ्हाण आहे. आता तुम्हाला सांगतो मॅडम, लाईट इतकी वायताक देते तरी पण हे सगळे शेतकरी 24 घंटे स्टार्टर जवळ बसून लाईट करतात, लाईट बटन दाबायचं. एखाद्या लाईट कधी सांगतात, कधी डीपी जाणार, कधी मध्ये काय म्हणजे फॉल्ट होणार. आम्हाला 3 वर्ष लाईट होती तेव्हा पाणी नव्हतं, आता पाणी आलं तर लाईट. पण तरीही ह्या वर्षीचा रब्बी हंगाम आमच्यासाठी खूप चांगला असेल अशी ग्वाही या साऱ्यांनी दिली. रब्बी निघेल म्हणजे किती, मे महिन्यापर्यंत? साधारणतः फेब्रुवारी पर्यंत पिकाला पाणी पर्यंत, पण पिण्याचा पाण्याचा प्रश्न भागन यावर. म्हणजे यावर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाहीये. नाही 3 वर्षी पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता आम्हाला. जलसंधारणाची कामं झाल्यामुळे सगळ्यात फायदा तो महत्वाचा. आमच्या गावात जेवढा पाऊस पडला तेवढंही पाणी जलसंधारणामुळे सगळं पाणी जाग्यावर थांबलं. त्याच्यामुळे सगळा फायदा, सगळ्यात महत्वाचा फायदा तो झाला यंदा आम्हाला. मंडळी, जलयुक्त शिवार अभियानातल्या या सगळ्या कामामुळे आता पळवे खुर्दमधल्या सगळ्या विहिरी भरलेल्या आहेत. आम्ही ही विहीर आहे नाही बघितली. ते म्हणले आत्ताच उपसा केलाय म्हणून पाणी थोडंसं खाली गेलंय पण 4 तासात ते भरेल. आता आम्ही खूप पिकं घेतोय, ऊस ही लावलाय. अहो पाणी नाही म्हणताय मग ऊस काय लावलाय असं आम्ही त्यांना विचारल्यानंतर ते म्हणले की हायवेच्या बाजूलाच आमची ही जमीन असल्यामुळे आमचं रसवंती गृह आहे आणि पूर्वी बाहेरून ऊस आणायला लागायचा पण आता पाणी आल्यामुळे आता आम्हीच ऊस लावलेला आहे आणि आमच्या रसवंती गृहाला आम्ही आमचा ऊस देऊ शकतो. काय काय पिकवलं तुम्ही? रसवंती पण आहे ना. मंडळी, पळवे खुर्द ह्या गावामध्ये आम्ही डाळिंबाच्या बागा खूप बघितल्या आणि मग ही डाळिंबाची लागवड नेमकी कशी केली जाते असंही विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या डाळिंबाच्या बागासाठी इथे आम्ही ठिबक सिंचन केलेलं आहे आणि हे जे पीक आहे ना हे खडकाळ मुरमाड जमिनीमध्येही येतं. ह्याला पाणी खूप कमी लागतं आणि त्यासाठी ठिबक ही आम्ही घेतलेले आहे
आता ही जी आपण बाग बघतोय ना, ह्या बागेचं 1.5 एकर क्षेत्र आहे. 2 झाडांमधलं अंतर 4.5 मीटर बाय 3 मीटर असावं असं विद्यापीठाने सुचवलेलं होतं. पण इथे मात्र 3 मीटर बाय 4 मीटर अंतरावर झाडं लावलेली आहेत. झाडांमध्ये अंतर असेल तर हवा खेळती राहते, किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो, तेलकट डाग त्याच्यावरती पडत नाही. आता शेतजमिनीवरती सरी करून त्या थोड्याशा उचलून घ्या, ठिबकच्या नलिका टाका, मग डाळिंबाची रोपं लावा. ही रोपं 30 रुपयाला एक या पद्धतीने शासकीय रोपवाटिकेमध्ये उपलब्ध आहेत. तीही तुम्ही घेऊ शकता. ही रोपं तुम्ही लावा. साधारण 2.5 वर्षानंतर ह्या रोपांना फळं धरतील. यासाठीचा मेंटेनन्स म्हणजे काय की गवत काढायचं, स्वच्छता ठेवायची, मधून रोपाची छाटणी करावी लागते, तसंच औषध फवारणी करायला लागते. आणि औषध फवारणीसाठी मागच्या भागामध्ये आपण दशपर्णी अर्क याची संपूर्ण कृती जाणून घेतलेली होती. तो तुम्ही तयार करा आणि हा दशपर्णी अर्क आहे ना, हाच या सगळ्या झाडांवरती फवारा. त्याच्यामुळे यांची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढेलच, त्याबरोबर किडीचा प्रादुर्भाव अजिबात होणार नाही. आणि साधारणपणे रोप लावल्यानंतर 2.5 वर्षामध्ये ह्या रोपाला फळं येतात. अर्थात तसं बघितलं ना तर वर्षभर छोटी छोटी फळं ह्यांना येऊ शकतात, 1-2. म्हणूनच डाळिंबाचा बहर घेतला जातो. आता बहर घेणं म्हणजे नेमकं काय हेही मस्तपैकी इंटरेस्टिंग आहे. हे जे बहर असतात ना, हे 3 बहर असतात. ते आहेत मृग बहर, हस्त बहर आणि आंबा बहर. या 3 बहरांपैकी नेमका कुठला घ्यायचा तो ठरवायचा असतो. ही जी बाग आपण बघतोय ना, इथे मृग बहर घेतलेला आहे. आता मृग बहर म्हणजे मृग नक्षत्र साधारण जून महिन्यामध्ये लागतो. त्याच्या आधी 1 महिना म्हणजे मे महिन्यामध्ये या झाडांची छाटणी करतात आणि तो संपूर्ण महिनाभर म्हणजे मे महिनाभर याला पाणी अजिबात देत नाहीत, खतही देत नाही. आणि मग 1 महिन्यानी पाणी द्यायचं, खतं द्यायची. मग त्यातून झाडांना पालवी फुटते, एकदम फुलं येतात, एकदम फळं येतात. आता आपण नोव्हेंबरमध्ये ही बाग बघतोय, ही बाग फुललेली दिसते आणि आता ही डाळिंबाची तोडणी करून मार्केटमध्ये नेतात. फळांची तोडणी केल्यानंतर मात्र ही झाडं 3 महिने रेस्टवर सोडायची असते किंवा त्यांना विश्रांती द्यायची असते. फळ काढणी झाल्यानंतर 3-4 महिने रेस्टवर सोडायचं त्याला, कारण की एक्झॉस्ट झालेलं असतं, एक्झर्शन झालेलं असतं झाडाचं, त्याला पूर्ण विश्रांती द्यायची. मार्केटचा रेट काय आहे असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की जागेवरती 55 ते 60 रुपये किलो या पद्धतीने विक्री होते आणि मार्केटमध्ये जर का आम्ही नेलं तर ते 70 ते 100 रुपये किलो या पद्धतीने याची विक्री होते. अतिशय फायदेशीर असंच हे पीक आहे. जागेवर जर आले तर 55-60 आणि मार्केटपर्यंत 100पर्यंत 80-80 70 ते 100 किलोचं 70 ते 100 एक्सपोर्ट चांगलं डाळिंब घेतलं. त्याच्यात 3 क्वालिटी निघणार. फळ त्याची ग्रोथ वगैरे तशी चमक आहे ना, त्याला स्क्रॅचेस जरी असले तरी चमक आहे, शाईन आहे त्याला. त्याच्यामुळे आतमध्ये त्याचं नैसर्गिक चमक पाहिजे, शाईन पाहिजे त्याला. आतमध्ये जर तुम्ही फोडून बघितलं तर एकदम व्यवस्थित असेल, दाणे वगैरे टाकले. हां, त्याचं वजन बघितलं जातं, वजन बघितलं जातं. आणि कलर स्क्रॅचेस वगैरे असायला पाहिजे. कलर प्लेन पाहिजे, रेडिश. हां, रेडिश आणि ऑरेंज कलर. आता ते जर का ओपन केलं शाईन पाहिजे. लाल कुठला रंग असेल आतमध्ये तर लालच निघणार सगळे दाणे. हे पण निघणार, हे पण निघणार. ग्रेड 3 पण त्याच्यात लालच निघणार. या डाळिंब पिकासाठी सुद्धा मार्गदर्शन असेल किंवा निरनिराळी मदत सुद्धा मिळत असते. त्याचाही लाभ घ्या किंवा त्याचीही माहिती करून घ्या. पण एकंदरीत जलयुक्त शिवार अभियानामुळे आमच्या सगळ्यांचा खूप फायदा होतोय असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. काम आम्ही केलेत ना, ज्याचा काय समजा जलयुक्त शिवारामध्ये कामं केली असतील, गाळ काढण्याची कामं केली किंवा विहीर पुनर्भरण केलं, जी काही कामं आपण भरपूर केलीत ना. पूर्वी जी कामं म्हणजे काही झाली नव्हती त्यापेक्षा जवळजवळ 100% भरपूर कामं केलेली आहेत. शासनाचा हे उपक्रम आमच्या गावात राबवला ना, त्यामुळं आम्हाला 100% पाण्याचा एवढा फायदा झाला होईल का कल्पनेच्या बाहेर. आता जानेवारी महिन्यापर्यंत आम्हाला पाणी अपुरं पडत होतं, पण आता इथून पुढे आहे ना पाणी पिण्याची टंचाई पूर्णपणे जाईल. टँकर अजिबात आमच्या गावात पहिल्यांदा उन्हाळा लागला का पहिल्यांदा टँकर यायचा. आता काय टँकर येणारच नाही, कारण की कसं भरपूर पाणी तळ्यांनी साचलं, त्याच्यामुळं बोरला याला विहिरीला पाणी वाढलं. हां, त्याच्यामुळं ह्या योजनेचा फायदा आम्हाला 100% झाला. जलयुक्त शिवार जे काही शासनाने चांगली अशी योजना राबवली, याचा खूप फायदा झाला. म्हणजे पळवेगाव ज्यावेळेस निवडलं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचा इतका फायदा आणि लोकांनी सुद्धा सहभाग दाखवला.
प्रत्येकाने कुठली अडचण त्या ठिकाणी दाखवली नाही की माझी शेती एवढी गुंतेल आणि मग चांगली जमीन आहे, परंतु त्याचा फायदा आज लोकांना समजते. आज प्रत्येकाची त्या ठिकाणी विहिरीची पाणी पातळी वाढलेली आहे, बोरलाही भरपूर पाणी आहे. जे गाव जानेवारीमध्ये टँकरला सामोरं जात होतं त्या गावाला किमान यावर्षी तरी टँकर या ठिकाणी लागणार नाही. आणि मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो त्यांना मिळतोही आहे. राज्यानं जलयुक्त शिवार अभियान घेण्याचा निर्णय घेतला. हे करत असताना केंद्राच्या आणि राज्याच्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्या जलसंधारणासाठी आपण राबवतो. त्या वेगळ्या गावामध्ये थोड्या अधिक प्रमाणात राबवल्या जात होत्या. त्या सगळ्या योजना एकत्र करून 5,000 गावामध्ये कन्व्हर्जनच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजना राबवायच्या आणि त्याबरोबर काही विशेष निधी त्या गावांसाठी उपलब्ध करून द्यायचा शासनाने निर्णय घेतला आणि 1,000 कोटी एवढा विशेष निधी शासनानं प्रत्यक्ष उपलब्ध करून दिलेला आहे. जे तुम्ही पेराल ते उगवेल, त्यामुळे चला पाणी पेरूया. तुम्ही पेरलेला पाण्याचा प्रत्येक थेंब, तुम्ही वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब एखाद्या लहान मुलीला तिच्या शाळेकडे जाण्यासाठी प्रवृत्त करू शकतो, एखाद्या स्त्रीच्या डोक्यावरचा हंड्याचा भार हलका करू शकतो आणि एका शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आणू शकतो. चला पाणी वाचवूया. सरकारच्या मदतीमुळं आपण आपला विकास साध्य करू शकतो हा विश्वास जलयुक्त शिवार अभियानामुळे आता जनतेमध्ये चांगलाच रुजलेला आहे. योग्य दिशा मार्गदर्शन असेल ना तर एक सकारात्मक काम नक्कीच उभं राहतं. जलयुक्त शिवार अभियानामधून हेच झालेलं आहे. अर्थात या साऱ्या कामाची किंवा ह्या साऱ्या गावांची आपण दखल घेण्याची आवश्यकता आहे. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. ही आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे, कारण या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली, म्हणजे आमचा संपर्क नंबर, पत्ता आहेच. त्याचबरोबर आपलं जनता दरबारचं जे पुस्तक आहे ना त्याविषयीची माहितीही या पेजवरती आम्ही दिलेली असते. तुमच्या काही कमेंट असतील, सूचना असतील तर त्याही जरूर तुम्ही त्या पेजवरती आम्हाला देऊ शकता. जनता दरबारची वेबसाईट आपण लॉन्च केलेली आहे. त्याचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही आपण भेट द्या. जनता दरबारचं यूट्यूबवरती स्वतंत्र चॅनल आपण तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये 150च्या आसपास आपण एपिसोड लोड केलेले आहे. त्याचाही आनंद घ्या. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा. तुमच्या फोन नंबरची आम्हाला आवश्यकता नाही आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपणामध्ये दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमध्ये तुम्ही किती वेगवेगळे विषय मांडता किंवा खूप छान माहिती असते असं सगळेजण आम्हाला सांगत असतात, आमचं कौतुक करत असतात. त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे वैविध्यपूर्ण माहितीबरोबरच विश्वासार्हता आपण जपत आहोत, जेणेकरून ह्या माहितीचा उपयोग आपल्या सगळ्यांना होईल, आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल. हां, पण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त लोकांना आपला जनता दरबार बघायला सांगा. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.